मर्याई चौक परिसरातील नव्या रेल्वे पुलाचं काम 2 दिवसांपूर्वी सुरू झालं असून डिसेंबर अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मर्याई चौक परिसरातील 103 वर्षे ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडून त्याच ठिकाणी नव्या पुलाचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. मागील आठवड्यात चाचणी प्रक्रियेसाठी काही दिवस काम तात्पुरतं बंद ठेवण्यात आलं होतं. चाचणी पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसांपूर्वी नव्या रेल्वे पुलाचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. डिसेंबर 2026 अखेर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी दिली. 2 वर्षांपूर्वी काढलेल्या निविदेनुसार दिल्ली येथील गोयला इन्फ्रा कंपनीला पुलाचं काम देण्यात आलं असून 12 महिन्यात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. नव्या पुलाचं आयुष्यमान किमान 50 वर्षे तर कमाल 125 वर्षे राहणार आहे. पुलाची उंची 5.5 मीटर आणि रुंदी 16 मीटर असणार आहे. सुमारे 700 मीटर लांबीच्या या कामासाठी 35 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेकडून अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब झाल्यानं निविदा मंजूर होऊनही 2 वर्षे काम प्रलंबित राहिलं. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंपनीला 3 ते 4 महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2026 पूर्वीच काम पूर्ण होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार इथून सुमारे 125 मजूर सोलापुरात दाखल झाले आहेत. या पुलाच्या बांधकामाचे पिलर उभारणीसाठी खड्डे खणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी जोपर्यंत पिलर उभारले जात नाहीत किंवा त्यांचं RCC काम दिसत नाही तोपर्यंत हे काम कधी होईल हे सांगता येणार नाही, असं दमाणीनगर येथील एका रहिवाशानं सांगितलं. हा पूल नसल्यामुळं दमाणीनगर, देगाव, CNS हॉस्पिटल आणि अन्य लोकवस्तीत राहणाऱ्या नागरिकांची तारांबळ होत आहे. त्यांना लांबूनच शहरातून गावात जावं लागत आहे. आता आम्हाला पिलर उभारणीची प्रतीक्षा असल्याचं त्या रहिवाशानं सांगितलं.